कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा केल्यानंतर त्या गृह मंत्रालयाला जातील आणि गृह मंत्रालयाला त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करून त्या पद्धतीचे पत्र जे आहेत त्या पोलीस स्टेशन असेल किंवा त्या यंत्रणांना दिले जातील आणि त्यानंतर त्या तपासाची सुरुवात होते। निश्चितपणे घोषणा तर केलेली अधिवेशनामध्ये, मात्र कागदोपत्री आदेश बीड पोलिसांना अजून ते आलेले नाहीत। त्याची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेनंतर निश्चित तपास होईल आणि समिती सुद्धा गठन करण्यात आलेली आहे। त्या समितीचं सुद्धा काम सुरू होण्यास थोडासा अवधी लागू शकतो। मात्र जे पोलीस आधी तपासात आहेत, फरार आरोपींना अटक करणे, फरार आरोपींचा माग काढणे, त्यासाठी जवळपास 5 ते 6 टीम बीड पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी। आणि तुम्ही जे म्हणताय ज्या पद्धतीनं काही नेत्यांची नावं, बीड जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांची नावं यामध्ये आलेली आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे। बाकी काही नेत्यांची नावं अजून कुणी घेतलेली नाहीत, मात्र ते नेते याच्या पाठीशी असावेत, त्याचमुळं ही सगळी दिरंगाई झाली अशा पद्धतीचे आरोप केलेले। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं की या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक महाजन आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये कसल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही। त्यांना फोन आल्यानंतर ते गेले, त्याचा तपशीलवार मिनिट टू मिनिट त्यांचा तपासाचा भाग त्यांनी बोलून काल अधिवेशनामध्ये सुद्धा दाखवलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवली नाही, त्यामुळं जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची मात्र तडकाफडकी बदली या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे आणि आयजी लेवलच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एक जे आहे चौकशी या ठिकाणी होणार आहे। निश्चितपणे जे जे करता येईल ते देवेंद्र फडणवीस असेल किंवा सरकार यांनी त्या यंत्रणा कामाला लावलेले आहेत, निर्णय घेतलेले आहेत, निलंबन झालेले, काही अटक झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी कुटुंबाचं समाधान अजून झालेलं दिसत या ठिकाणी नाहीये। कारण सकाळीच मी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बोललो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की सरकारने काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, मात्र जोपर्यंत आरोपी शेवटच्या शिक्षेपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला समाधान होणार नाही, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली। ती कुटुंबाची सुद्धा तीच मागणी आहे आणि एकंदरीतच शरद पवारांसोबत ते आता काय भावना शेअर करतात आणि त्यानंतर शरद पवार इथे येऊन जे जमलेली लोक आहेत त्यांच्या समोर काय आपली भूमिका मांडतायत, सरकारने काल केलेल्या एकंदरीतच सगळ्या कारवाई घोषणा यावर शरद पवार समाधान व्यक्त करतायत का किंवा त्याच्यामध्ये आणखी काही मागणी या ठिकाणी करू शकतात। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही नेत्यांवर शंका आहे त्या नेत्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठा गदारोळ अधिवेशनामध्ये झाला आणि त्या नेत्यांना मंत्रिपद भेटू नये, त्या नेत्याला करून टाकावं अशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत, मात्र तो नेता कोण याबद्दल कोणी बोलायला तयार नाही। त्याच्यामुळे शरद पवार आता या ठिकाणी काय स्पष्ट भूमिका मांडतील हे बघावं लागेल। मात्र फार आस्थेवाईकपणे शरद पवार त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधतायत। 15 ते 20 मिनिटं झाले शरद पवार कुटुंबातील महिलांची बातचीत करतायत आणि ते झाल्यानंतर ते मात्र इकडे मांडवात येतील आणि ती आपली भूमिका बोलतील। सिद्धार्थ, सध्या या दृश्यांमध्ये राजेश टोपे दिसतायत, निलेश लंके दिसतायत, अजून कोण कोण उपस्थित आहे शरद पवारांसोबत? निलेश लंके आहेत, राजेश टोपे आहेत, स्थानिक खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा आहेत, काही 2 आमदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच शरद पवारांसोबत फार महत्वाचे स्थानिक पातळीवरचे सर्व राष्ट्रवादीचे नेते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। बीड जिल्हा असेल, बीड शहर असेल, परळी असेल, केज असेल, या सगळ्या तालुक्यात ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते या ठिकाणी जमलेले आहेत। भरला अध्यक्ष महोदय, आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय, का जावा हे राज्य सोडून, आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे, सातगिरवाडीचं सांगितलं मी, दगडूबाई केंद्रे, अतुल गुट्टे, दुसरी एक ग्रामपंचायत आहे, मला माहित नाही अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत अहो हे सगळं भरलंय सीएससी सेंटरवरून, 1 रुपयात पीक विमा मारल्यावर काय हे दाखवतो ना, आहे ना माझ्याकडे, भरलाय ना विमा, त्याला तालुका स्तरीय समिती आहे, जिल्हा स्तरीय समिती, बोलतो ना त्याच्यावर येतो। अध्यक्ष महोदय संपवतो मी, जास्त वेळ नाही घेत, 5 रमेश संपवतो। अध्यक्ष महोदय फक्त 5 मिनिटं द्या।
अध्यक्ष महोदय फार मोठं आहे, अख्ख्या राज्यात सापडणार आहे. आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 47 गावांची यादी आहे. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातली नामेवाडी, खांडेवाडी, कलुचीवाडी अशी 47 गावामध्ये 29,073 हेक्टरचा विमा भरला गेला. अध्यक्ष, फक्त 47 गावात 29,023. अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत. दैनिक लोकमत. अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. बातमी. अध्यक्ष महोदय, धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा. माफिया. शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया. वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली. अध्यक्ष महोदय, ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला, हे इतकं जर भयानक झालं, जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे. ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल, अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, बरं का, एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तालुकास्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल, हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये. अध्यक्ष महोदय, येतो ना, संपलं. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय ही थेट दृश्य. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि कुटुंबियांसह सांत्वनपर चर्चा देखील त्यांनी केलेली आहे. तर ती सुधार सेवा देखील आहे, करेक्शनल प्रोव्हिजन्स देखील त्याच्यात असल्या पाहिजेत असं जगभरात मान्यता आहे. आणि म्हणून अनेक देश तर त्याला त्या ठिकाणी प्रिझन म्हणत नाही, करेक्शन होम म्हणतात. आणि म्हणून आता आपण नव्याने सुधार सेवेसंबंधीच्या तरतुदी देखील या कायद्यामध्ये अंतर्भूत करतो. काही व्याख्यांमध्ये आपण बदल केलाय. उदाहरणादाखल यापूर्वी जुना कायदा असल्यामुळे त्या काळातलं सर्वोच्च पद हे आयजी होतं आणि म्हणून आजही आपल्या कारागृह प्रशासनातलं सर्वोच्च पद हे आयजी आहे. आपण डीजी नेमतो, पण त्या डीजीला आयजीचंही आपल्याला पद द्यावं लागतं. आयजीचा चार्ज जर त्याच्याकडे ठेवला तरच तो सही करू शकतो, नाही तर तो सही करू शकत नाही. आणि म्हणून आता नवीन परिस्थितीमध्ये आपण याच्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा आणि महासंचालक कारागृह व सुधार सेवा अशा प्रकारचं नामाभिमान त्या ठिकाणी करतो आहोत. यासोबत याच्यामध्ये काही विशिष्ट घटकांकरता म्हणजे महिलांकरता आणि तृतीयपंथींकरता काही नव्याने चॅप्टर समाविष्ट केलेले आहेत. यातला चॅप्टर क्रमांक 13 हा महिला बंदींकरता स्पेशली तयार करण्यात आलेला आहे. चॅप्टर क्रमांक 14 तृतीयपंथी बंद्यांकरता तयार करण्यात आलेला आहे. विशेष कारागृह, महिलांसाठी खुली कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था अशा प्रकारचं कारागृहांचं देखील वर्गीकरण आता या नवीन अमेंडमेंटमुळे त्या ठिकाणी होणार आहे.
यासोबत कैद्यांचे पुनर्वसन आणि सुटकेनंतर समाजामध्ये पुन्हा विलीन होण्याकरता खुले कारागृह आणि खुल्या वसाहती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील तरतूद याच्यामध्ये आहे. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 50-60 वर्षापूर्वी सांगली आटपाडी इथे आपण खुले कारागृह तयार केले होते. आता त्याच धर्तीवर अशा प्रकारची कारागृह आपल्याला तयार करायची आहेत. कारागृहाचं आज आपण जे काही कारागृह प्रशासन आहे हे एक वेगळं प्रशासन आपण तयार केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सुधार करून प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स, कारागृह आणि सुधार सेवा दल अशा प्रकारचा फोर्स आपण तयार करतो. यासोबत 2 वेलफेअर फंड आपण तयार करतो. पोलिसांकरता वेलफेअर फंड आहे, पण कारागृह प्रशासनाकरता वेलफेअर फंड नाही आहे. आणि म्हणून एक ऑफिसर्स वेलफेअर फंड हा कारागृहाकरता आपण करतोय आणि दुसरं प्रिझनर्स वेलफेअर फंड देखील आपण करतो. आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा जे बंदी असतात या बंद्यांना बेल मिळते, पण बेल बॉन्ड फर्निश करण्याकरता कोणी व्यक्ती नाही, पैसे नाहीत, म्हणून 6-6 महिने ते जेलमध्ये असतात, वर्ष ते असतात. आणि म्हणून आता केंद्र सरकारने त्या संदर्भातली एक व्यवस्था उभी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत अशा प्रकारचे जे कैदी आहेत त्यांची माहिती देऊन खरंच जर ते भरू शकण्यास लायक नसतील तर ते पैसे तिथनं भरावे आणि त्यांना जेलमधनं बाहेर काढावं अशा दृष्टीनं आणि तिथल्या वेलफेअरच्या दृष्टीनं हा फंड आपण तयार करतो. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे बंदी आहेत. या बंद्यांचं वर्गीकरण, त्याचं क्लासिफिकेशन करण्याचा या कायद्याने निर्णय घेतलाय, ज्याच्यामध्ये महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च सुरक्षा असलेले बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण हा कायदा आता नव्याने करणार आहे. आणि यासोबत कारागृहामध्ये जर गुन्हा घडला तर शिक्षा कशी करायची त्याचं प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नाही. आता नव्याने कारागृहातील गुन्हे आणि बंद्यांनी केलेले कारागृहातले गुन्हे या संदर्भात शिक्षेची तरतूद या नवीन कायद्यामध्ये किंवा या अमेंडमेंटमध्ये आपण केलेली आहे. यासोबत जे काही गुन्हेगार आहेत यांना संचित आणि अभिवचन रजा मंजूर करण्याची तरतूद ही देखील नव्याने याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. एक बंद्यांकरता ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम, तक्रार निवारण अशा प्रकारची यंत्रणा ही आता प्रत्येक जेलमध्ये त्या ठिकाणी तयार करावी लागणार आहे. कारागृहाच्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र महिला वॉर्ड हा महिला बंदींकरता आणि तृतीय पंथांकरता देखील वेगळा वॉर्ड हा त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कारागृहातून सुटलेल्या सर्व गरजू बंद्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांचे समाजात पुन्हा एकीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पुनर्वसन सेवा प्रदान करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. यासोबत